रिव्हर्स टेम्पोचा संतापजनक राडा, 3 दुकाने पाडून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. हत्तीज येथील घटना. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जागेच्या वादातून संतापलेल्या एका तरुणाने टेम्पो रिव्हर्स घेत पाठीमागील बाजूने वारंवार धडका देत 3 दुकाने आणि घराच्या कंपाऊंडची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौ सुजाता प्रवीण कोळी यांच्या घरासमोर किराणा दुकान, वडापावचे दुकान आणि चटणी कांडपचे दुकान आहे. कुटुंबातील सदस्य मिळून हा व्यवसाय चालवत आहेत. मात्र गावातीलच नातेवाईक सौदागर दत्तात्रय सुरवसे याच्यासोबत जागेच्या कारणावरून वाद सुरू असल्याचे सांगितले जाते. दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास सर्वजण झोपेत असतानाच अचानक मोठा आवाज झाल्याने कुटुंबीय बाहेर आले. त्यावेळी सौदागर सुरवसे हा त्याचा टेम्पो क्रमांक MH29T3824 घेऊन दुकानासमोर उभा होता. यानंतर त्याने टेम्पो रिव्हर्स घेत पाठीमागील बाजूने जोरदार धडका देत विटांचे किराणा दुकान पाडले. त्यानंतर शेजारील वडापावचे दुकान आणि चटणी कांडपचे दुकानही उद्ध्वस्त केले. एवढ्यावरच न थांबता घराच्या कंपाऊंड आणि भिंतीलाही टेम्पोने धडक देऊन नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी कोणी मध्ये पडल्यास टेम्पो खाली चिरडून टाकीन अशी उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारात सुमारे 1.25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त केला आहे. तसेच आरोपी सौदागर दत्तात्रय सुरवसे यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. सुजाता प्रवीण कोळी, राहणार हत्तीज. काल रात्री आमचा चुलत दीर हत्तीजमध्ये संध्याकाळी 10:30-11:30च्या सुमारास आलता. अचानक येऊन त्यानं पूर्ण गाडीने सगळं दुकान, आमचं किराणा, वडापावचं दुकान आहे, मिरची कांडप आहे, सगळं पूर्ण कंपाऊंड सहित दुकान सहित पाडले. सगळं म्हणजे ते इतकं नुकसान केलं की बस सांगा लोक. काल नाही तसले इचकट शिव्या दिले त्या आम्हाला इतकं नाही तेवढे घाण घाण बोललंय की ते काय सांगाल नको. त्या शिव्या घेणं म्हणजे इतकं शब्द बास की घाण इतके त्याने उच्चार केले की सांगा. आणि मुलगी आमची गाडी खाली जाता वाचली. आम्ही झोपलेलो होतो. अचानक काय पडायला लागलं म्हणून बघायला आलो बाहेर. तर त्यानं पाडायला चालू केला. काय म्हणून तर त्यानं ऐकलं नाही. रिवर्स घे की गाडी पुढं ने, रिवर्स घे की गाडी पुढं ने. अंगावर सगळं पूर्ण ह्याकडे पासून त्याकडेपर्यंत सगळं पाडून धुळा केलं त्याने. काही म्हणजे काहीच ठेवलं नाही. आणि वरून मग नाही तसलं सगळ्यांना इचकट शिवाय माणसं घरातलं आम्हाला सगळ्याला जिवंत मारण्याची धमकी दिली त्यानं की वैरागची पोरं आणून तुमचं मर्डर करतो, तुम्हाला पुरतो म्हणून त्याने सांगितलेलं आहे. आणि उद्या काय कमी जास्त झाल्यावर काय करणार? उद्या कमी जास्त झाल्यावर कोण जबाबदार आहे ह्याला? आमची लेकरं, आम्ही कामधंदे करून खाणारी माणसं. आमचा सासरा 2 दिवसाला 2दा-4दा येळातनं पिशव्या घेऊन बाजारला येते. आम्ही आणताहून एकताहून खाताव करून खाणारी माणसं आहे. आणि ह्यानं फक्त कारण काय जुन्या एकही शब्द आम्ही बोलला ना. त्याला एक बोललं की विचारू नका, ती पोरगी जाता जाता आमची गाडी खाली गेली असती. आणि त्याला कारण काय, जुन्या पहिलं एकत्र त्याच्या आई वडील आणि चुलता एकत्र असताना त्याच्या वडिलांचं शिक्षण त्यांनी केलेलं आहे. त्यांनी स्वतः कष्टाने ती जागा घेतलेली आहे काय असेल ती 4-2 गुंठे. आणि त्याच पिरियडमध्ये त्यांनी वैरागमध्ये पण 2 गुंठे जागा घेतली होती. मग त्यावेळेस त्यांचा भाऊ म्हणला की त्याचे वडील म्हणले की मला एक पोरगा आहे, ही वैरागची 2 गुंठे ती मला राहू दे, तुला 2 आहे तर ती गावातली 4 गुंठे राहू दे जागा. मग ते वडील म्हणले ठीक आहे बरं तुझ्या मनानंतर तुझ्या मनानं. त्यावेळेस मी म्हणले ती महागातली ही स्वस्तातली असू आपलीचं, त्याचा एक पोरगा आहे, आपली 2 आहेत राहतील खातील. त्यांनी ती दारू पायी बाईच्या डावाच्या नादात सगळं विकून घालवलंय, व्यसनात सगळं घालवलंय. आणि आता राहिलेले ते सगळं विकून देणं कर्जबाजारी झाली ती. आणि आता परत गावाकडे मन घालायला. आमचा त्यांचा कॉन्टॅक्ट संपर्क कसलाच नाही. फक्त आता उलट दमदाटी करून दमदाटीच्या जीवावर त्याचं म्हणलं की जागा मागायला लागला. 1 गुंठा तर मला तिथली द्या, 1 खोली तर 2 खोल्या तर द्या आणि हे करा, नाही तर तुम्हाला मारून टाकतो, तुम्हाला ठेवत नाही. आमच्या घरात कुणीही एक शब्द त्याला बोललेला नाही, आडवं बोललं नाही, ते काय कसलंही बोललेलं नाही. आम्हाला काय करायचं म्हणलं काय बी, पण माणसं आम्ही ह्या घरात मला ती गालफोड करणारी माणसं त्यांनी इतकं आम्हाला टॉर्चर केलं का रात्रभर झोप दिलं, इतकं मारलंय. पोयतं पण होतं त्याच्याबरोबर. विशेष म्हणजे वैरागची 4-5 ही बी आणली होती, पोरं बी आणली होती, तुम्हाला मारून टाकतो म्हणून. तुम्हाला ठेवणारच नाही, तुम्हाला मारून टाकणार आहे.